ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादकासाठी एक जबरदस्त बातमी आली आहे। अकोल्याच्या बाजारात कापसाचा भाव 8,800 रुपयाच्या घरात पोहोचलाय। या ऐकून तुम्हाला चांगले वाटले असेल, आजचे दिन आले असे वाटले असेल, पण थांबा, गडबड करू नका, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। 8,800 चा भाव खरंच सगळ्यांना मिळतोय का, की ही फक्त वेळापुरती आलेली हवा आहे? आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कापूस आता विकून टाकायचा की 10,000 होईपर्यंत थांबायचं? हा एक निर्णय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो किंवा फायदेशीर ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक खात्रीशीर सल्ला देणार आहे। सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया। 8,800 रुपये भाव मिळाला हे 100% खरं आहे, पण तो कुठे? फक्त अकोट मार्केटमध्ये, तोही एकदम उंचांकी म्हणजेच टॉप क्वालिटीच्या कापसाला। आपल्या बाकीच्या मार्केटमध्ये, मग ते मराठवाडा असो किंवा विदर्भ, सरासरी भाव अजूनही 7,800 ते 8,100 रुपयाच्या दरम्यान ठेवतोय। म्हणजेच भाव हमी भावाच्या थोडे वर आलेत, पण अजून सुपर तेजी तुमच्या दारात आलेली नाही, हे लक्षात घ्या। मित्रांनो, बाजार वाढला हे नक्की खरं, भाव वाढले नक्की खरं, याची 3 मुख्य कारणं आहेत। अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। 1 जानेवारीपासून सरकारने बाहेरून येणाऱ्या कापसावर 11% टॅक्स लावला आहे। त्यामुळे परदेशातील कापूस हा महाग झाला आहे। व्यापाऱ्यांनी आपला देशी कापूस घ्यायला सुरुवात केली आहे। दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कापसाच्या बिया म्हणजे सरकीचे भाव 4,200 रुपयापर्यंत गेले आहेत। सरकी महाग झाली की कापसाचा भाव आपोआप वाढतो। तिसरं म्हणजे बाजारात कापसाची आवक कमी आहे, उत्पादनही घटले। ज्याच्याकडे कापूस आहे, सध्याच्या परिस्थितीत तो राजा आहे। आता तुम्ही म्हणाल, मग सर आम्ही कापूस साठवून ठेवतो आणि भाव अजून वाढतील। हो, भाव वाढू शकतात, पण येथेच एक मोठा धोका निर्माण होतो, हे समजून घ्या। सरकारचं धोरण कधी बदलेल सांगता येत नाही। जर कापसाचे भाव खूप जास्त वाढले तर सरकार आयात शुल्क काढून टाकू शकतो किंवा नवीन नियम आणू शकतो। जर असं झालं तर एका रात्रीत भाव खाली येऊ शकतात। हा धोका नक्की डोक्यात ठेवा। मग तुम्ही म्हणाल, मग आता फायद्यात राहायचं असेल तर काय करायला पाहिजे? माझा तुम्हाला 1,00,000 मोलाचा सल्ला आहे। बाजार सध्या तेजीत आहे, त्याची वाट नक्की पहा, पण आजच जाऊन तुमच्या जवळच्या केंद्रावर हमी भावासाठी नोंदणी करून ठेवा। का? कारण उद्या जर बाजार पडले तर तुमच्याकडे हमी भावात कापूस विकण्याचा एक सुरक्षित रस्ता तयार पाहिजे। थोडक्यात काय, आशा तेजीची ठेवा, पण तयारी मंदीची बी पण ठेवा। तुम्हाला काय वाटतं, कापूस 10,000 होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।